आणि पेट्रोल दरवाढीचा किंबहुना इंधन दरवाढीचा सगळ्यात मोठा फटका कुणाला सहन करावा लागणार आहे तर तो सर्वसामान्य नागरिकांना, कारण त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरतीचा दरवाढीचा परिणाम होणार आहे। ही दरवाढ झाल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेतलं। विचित्र आहे पेट्रोलच्या किमती वाढणं, कारण मोदीच त्यावेळेला म्हणले होते की पेट्रोलच्या किमती वाढू देणार नाही, पण आता अचानक 3 रुपयाने किंमत वाढली म्हटल्यानंतर साधारण जो वर्किंग करणारा माणूस असतो, म्हणजे जे नॉर्मल ज्यांना महिना पगार असतो त्या हिशोबात त्याला सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे। आणि EVचा वापर जास्त करा, तर मग EVच्या ही वाहनं आहेत EV ती तरी निदान स्वस्त करा। महागाई बघितली तर आता काय महागाई म्हणजे आता उपाशीच राहणार आहे दोन्ही टाईम। गाड्याच्या किस्ता भरा का बिल भरा का पोराचं शिक्षण करा, हा सगळा प्रश्न, ह्या प्रश्न आहे ना। इकडे शाळेत जा तर म्हणते पुस्तकं विकत घ्या, बुकं विकत घ्या, फी भरा पहिले। आता पोरायले शिकवा का आता हे पेट्रोल भरा का दूध चे दर हे करा। पेट्रोल के भाव बढ़ रहे मतलब पूरे ऑल ओवर सभी चीज़ों के भाव बढ़ रहे हैं, तो पेट्रोल के भाव पर ही सब चीज़ें पूरी, यानी इंसान का जो लाइफ है वो पूरा डिपेंड है। अखराजात, खर्चे, एक्सपेंसेस, सारी चीज़ें बढ़ रही है उससे। परिणाम तर खूप वाईट चालू आहे। जे सरकारने वादे केले होते ते त्यांनी संपूर्ण संपुष्टात आणले नाही, आणि जे 70चा भाव होता आता 110 120 सुरू आहे। खूप फरक आहे ना, आहे की नाही। जे सरकारने आपले स्वतःचे हे सांगितले होते दावे ते पूर्ण नाही झाले। अच्छे दिन आले की नाही मग? अच्छे दिन कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे, सगळं पूर्ण जगाला पुरा इंडियाला माहिती आहे की अच्छे दिन कुठे आहेत। सगळं तुम्ही शेतकऱ्याकडूनच इथल्या सर्वसामान्य लोकांकडूनच सरकारनं अपेक्षित करायचं की पेट्रोल वाढवायचं, दर वाढवायचा आणि हे वाचवा ते वाचवा। मग सरकार म्हणून तुम्ही काय करणार?